मी जेव्हा म्हणत होते या बंगल्यात राहायला जाऊयात तेव्हा माझं कोणीही ऐकलं नाही आणि आता मात्र सगळे स्वतःचा विचार करतात आणि घराबाहेर पडतायत, मजा मारतायत। इथे चुकून जरी माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्हाला तिघांना काहीच फरक पडत नाही, हो ना? काय बडबड करतेस? अच्छा, म्हणजे आता माझा त्रागा तुला बडबड वाटायला लागली का? तुम्ही मस्त मजा मारा आणि मी इथे मरते गरमीत। बापाला बाहेर फिरायला घेऊन गेलास ना, मग आई नाही दिसली तुला इंद्रा? काय बोलताय मालती? आम्ही काही फिरायला नव्हतो गेलो, तुम्ही गैरसमज करून घेताय। तुम्ही तर काही बोलूच नका, हो, राहू द्या। तुम्ही इतके स्वार्थी असाल ना असं खरंच वाटलं नव्हतं मला। अर्थात तुम्ही याआधी कधी स्वतःच्या बायकोचा विचार केलाय? जागता करा। नाही, मारा मारा, या वयात मुलगा आणि सुनेबरोबर मस्त मजा मारा तुम्ही। आई इनफ यार, काय बोलतेस असं जरा भान ठेव। तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस? आपल्यावर काय परिस्थिती ओढवली आहे ह्याचं तरी भान ठेव जरा। काय शांत आत्ता काही बोलू नकोस। नाही आबा, मी बोलणार आहे आज। तुम्ही कुठल्या सिच्युएशन मधून जाताय ना हे आईला कळलंच पाहिजे। सर, नाही, आपण नंतर शांततेत बोलूया। मला काही बोलायचं नाहीये आणि मला सगळं कळतंय इंद्रा। तुम्ही तिघे मिळून मला नोकर बनवायच्या मागे आहात आणि यांची याला फूस आहे। म्हणूनच तर मला एकटीला टाकून तुम्ही तिघे जण मस्त फिरायला गेलात घराबाहेर। आई, एक शब्द बोलू नकोस। इंद्रा, अगं आबांना किती त्रास होत असेल याचा तरी विचार कर ना जरा। फिरायला नव्हतो गेलो आम्ही, हॉस्पिटलला गेलो होतो। इंद्रा, आबांना ब्रेन ट्यूमर झालाय आई। काय? हो, 7 दिवसाच्या आत ऑपरेशन नाही केलं तर आबांच्या जीवाला धोका आहे असं म्हणालेत डॉक्टर। आई, आई, मालती, आई काय होतंय तुला? गाडी आण जा। आई, आई डोळे उघड ना। मालती, डोळे उघडा। आई डोळे उघड ना। हॅलो, आपल्याला ना काही मशीनची सेटिंग चेंज करायची आहे। अचानक सगळ्या मशीन बंद झाल्या। मी बंद केलंय आणि त्या सुरू सुद्धा मीच करू शकतो। तुला इनडायरेक्टली जॉब देऊन तुला फायनान्शियल हेल्प होईल। मला गरज नाहीये तुझ्या हेल्पची। मी जोपर्यंत ही फॅक्टरी स्वतःच्या हिमतीवर परत मिळवत नाही ना तोपर्यंत मी ते परत पाऊल करत विक्रांत, अरे आज काय गंमत झाली माहितीये का तुला? त्या मालतीच्या झोपडीमध्ये चांगलीच काडी टाकून आली मी। आज बघ त्या सासू सुनांमध्ये कशी फाईट होतीये ते। काय रे, काय झालं? तुला मी एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज दिलीये तरी तुझ्या तोंडावर 12 वाजलेत। काय झालंय? उर्मिला, इंद्रा आपल्याच फॅक्टरीसाठी काम करत होता हे त्याला कळलंय। काय? त्याच्या कामाचे त्याला पैसे देत होतो तर ते नाकारले तुम्ही। अरे मग चांगलंच आहे ना, उलट तू खुश व्हायला हवंयस। कशासाठी? अरे एक तर त्या इंद्राकडून आपल्याला फुकटात काम करून मिळालं आणि आपल्याकडचं काम सोडलं म्हणून तो पुन्हा बेरोजगार झालाय। माझा त्या कामगारांसमोर अपमान झाला त्याचं काय? हे सगळं आठवलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते। चिल चिल विक्रांत, शांत हो। आज त्यानं तुझा अपमान केलाय ना, उद्या तू त्याचा मोठा अपमान कर। आयुष्यात हिशोब बरोबर करायची प्रत्येकाला संधी मिळते। आज त्याला मिळालीये
लवकरच तुला मिळेल. माझे पेशन्स संपले उर्मिला. मी कधी त्या सगळ्यांची वाट लावतो ना असं झालंय माझं. हो लागणार, सगळ्यांची वाट लागणार. तू धीरानं घे विक्रांत. आपल्या हाती अजून काही मोठं लागतंय की नाही ते बघ. संधी शोध आणि एकदा का ती मिळाली ना की बघ तो इंद्रा, राणी, त्याची अख्खी फॅमिली आपल्या पायाशी येते की नाही. त्याच क्षणाची मी वाट बघतो. ती संधी कधी एकदा मला मिळते ना असं झालंय मला. आई डोळे उघडे ठेव. आई पाणी दे, पाणी दे. मॅडम पाणी प्या. हे घे पाणी पी. हे घे 2 घोट पाणी. आई बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय ना? मला बरं वाटतंय. अहो काय बोलतोय हा? एक झालं कसं? आणि काय म्हणाले डॉक्टर? बरे व्हाल ना तुम्ही? सांगा ना काय म्हणाले डॉक्टर? आई 7 दिवसाच्या आत ऑपरेशन करावंच लागेल असं म्हणतायत डॉक्टर. फक्त 7 दिवस. आबांचा ट्यूमर लास्ट स्टेज पर्यंत पोहोचतोय. त्यांच्या जीवाचा धोका खूप आहे. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यासाठी 7 लाख असा खर्च सांगितलाय डॉक्टरांनी. काय? 7 लाख? हो 7 लाख रुपये. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तो काय होऊन बसला आता सांगा बरं. अहो तुम्हाला मी नको असलेला तरी मला तुम्ही हवे आहात. तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी कोणाकडे बघू? तुमच्यासोबत 7 जन्माच्या गाठी बांधल्या. जीवाला जीव देण्याची वचनं घेतली ती काय यासाठी का? मला ना काही कळतच नाहीये. हे उद्भवलं कसं? तुम्हाला कधी कळलं? आणि सांगा ना. मला ब्रेन ट्यूमर झाला हे मला आत्ताच कळलंय. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की हे साधारण 6 महिन्यापूर्वी सुरू झालं असावं. 6 महिने? इतके दिवस तुम्ही माझ्यापासून, स्वतःच्या बायकोपासून लपवून ठेवलं का? आई आबांनी हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलं हे मलाही आवडलेलं नाही. आधीच सांगितलं असतं त्यांनी तर आपण ट्रीटमेंट करू शकतो.